आळणी गावातील जनता या ठिकाणी आलेली आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, गावामध्ये गावगुंडाचा वावर जास्त प्रमाणात वाढलेला आहे. महाकाली कला केंद्रात गोळीबार झाला, त्या गोळीबारामध्ये ज्या व्यक्तीचं नाव होतं त्या व्यक्तीची रिव्हॉल्वर होती, ते रिव्हॉल्वर जप्त झालेलं नाही. दुसरी गोष्ट, नमस्कार, उदय समाज न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. आज आपण धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो आहे आणि इथं जिल्हाधिकाऱ्यासमोर इथं आलेलो आहे आणि इथं काही गावकरी जे आहेत ते हजारोच्या संख्येने जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये इथं धडक देण्यात आलेली होती. इथं धडाडीने आणि एसपी ऑफिसला देखील हे जाऊन आलेले आहे. तिथं पण एक निवेदन दिलेलं आहे. नेमकं कशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे काय, आणि विशेष म्हणजे हे जे आहे ते माझ्या पाठीमागे जे पाहत आहे हे मुले आहेत, हे पण इथं निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. नेमकं हे कारण काय आहे हे निवेदन देण्यासाठी येण्यासाठी? पूर्ण गावकरी जे आहेत ते इथं हजारो संख्येने जे आहेत इथं जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये इथं पोहोचलेले होते. त्यासोबतच आपल्यासोबत हे मुले आहेत, ह्यांनी पण इथं निवेदन दिलेलं आहे. नेमकं कशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे काय नाही ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? पुढे या. काय नाव? साक्षी गाडी. बरं, इथं निवेदन काय ह्याचं दिलंय? अत्याचार होईल तर काय अत्याचार व्हायला? मुलं त्रास द्यायला. कोणची मुलं? माळावरचे. माळावरचे म्हणजे गाव कोणचं, कुठलं? अच्छा, तिथं माळा आहे का? झोपडपट्टी. हा, असं सांगा. बरं, मुले त्रास देतात, शाळेतून येताना महागत येतात. अच्छा, तुमच्या मागे येतात का? हा, मुलींच्या अच्छा, शिट्या जीत येतात. आता अर्ज कुठे दिलाय तुम्ही? अर्ज कुठे दिले? एसपी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिसला. मागणी काय केली त्या अर्जामध्ये? अजून काही केलेलं नाही. तुम्ही मागणी काय केली? न्याय मिळावं. अच्छा, बघा एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर इथं हे जे आहे ते मुले इथं निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. काय नाव तुमचं? अनुष्का तो. इथं कशासाठी तुम्ही इथं एवढे हजारोच्या संख्येने जे आहेत तिथं तुम्ही गावकरी सगळे इथं पोहोचलेले आहेत, नेमके कारण काय आहे? मुलींची छेडछाड करायला लागले, त्याबद्दल आम्ही इथं निवेदन केलेलं आहे. हे कधीपासून प्रकार चालू आहे? हे 1 वर्ष झालं सुरू आहे. अच्छा, कोण आहेत ते? आम्हाला माहित नाही, नाव ही काहीच माहित नाहीत आम्हाला. परंतु छेड काढतायत ते. हा, बघा हे म्हणतायत की हे मुलींची छेड करतायत आणि ह्यांच्या सोबत जे आहे ते शाळेतून येताना शिट्ट्या वाजवतात, असे अनेक असे आरोप यांचे आहेत. त्याच पद्धतीने आपल्या सोबत हे मुली आहेत. काय नाव तुमचं? सिद्धी. काय सांगताल इथं जे इथं निवेदन देण्यासाठी इथं पोहोचलेले आहेत, नेमकं कशामुळे पोहोचलेले आहेत? म्हणजे गावामध्ये असं खूप पोरी, म्हणजे शाळा सुटल्यावर मुलींच्या हाती माग गाड्या ती पोरं घेऊन येते ती, अंगावर थुकते ती, असं दुसऱ्याची नावं सांगून चिडवणं ती. अच्छा, कुठल्या शाळेमध्ये आहेत तुम्ही? आम्ही श्री जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय. तिथून तुमच्या शाळेमधून ते पाठीमागे येते तुमच्या, बरोबर? गावापासून शाळेपासून पाठीमागे येतात. गावापासून शाळेपासून येतात. आणि दुसऱ्याच्या नावानं चिडवणं हे आम्हाला सहन व्हायला गेलंय. आम्ही 2-3 दिवस झाले शाळेत सुद्धा जायला गेलो, आमची शाळा बंद व्हायला लागली. त्यांच्या कार्यामुळे बंद व्हायला लागली शाळा? आमची शाळा बंद व्हायला. काय म्हणलं तुम्ही? कोणतरी बोलत होतं काय? आज आम्ही आमची शाळा बुडून आमचा न्याय घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. काय नाव तुमचं? रुखसार शेख. आता इथं तुम्ही निवेदन दिलंय, ह्या त्या निवेदनामध्ये काय काय उल्लेख केलेला आहे, काय काय मागण्या मागितलेल्या आहेत तुम्ही? काय माहिती आहे का थोडं? महिलांना न्याय मिळावा आणि जे आमच्या गावातील जे मोठा गुन्हेगार आहे प्रवण पौळ ह्याला ठीक आहे, नाव नका सांगू, येत नाही सांगायला तुम्हाला. ह्याला देखील अटक करावी. अच्छा, म्हणजे जे तुमची छेड करतात त्याला अटक करावी. अच्छा, त्या निवेदनामध्ये तर नाव असतील त्यांचे आहेत. बरं, आता इथे तुम्ही एसपी ऑफिसला पण अर्ज दिलेला आहे आणि इथे जिल्हाधिकाऱ्याला पण अर्ज दिलेला आहे. नेमकं आता ह्यांच्याकडून अपेक्षा काय आहे तुम्हाला? ती पूर्ण आमच्या मागण्या पूर्ण करतील. महिलांवर जो अन्याय होत आहे ती सगळं ती दूर करतील अशी आमची मागणी आहे. म्हणजे असं वाटतं, अपेक्षा वाटते तुम्हाला? हा. किती दिवसात कारवाई व्हायला पाहिजे? 2 दिवसात. अच्छा, नाही कारवाई झाली तर पुढला पाऊल काय असणार? आम्ही डबल हे ते येऊन आम्ही कारवाई करणार. त्याला बोलता येत नाही, ठीक आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर इथं पाहू शकता, इथं भरपूर अशा पद्धतीने इथं मुली पोचलेल्या आहेत. त्या पद्धतीनेच इथं ह्यांच्यासोबत छेड काढली जाते आणि ह्यांच्या गावापासून शाळेपासून जाऊजिस्तर जे आहे त्यांच्या पाठीमागे झालं जातं आणि दुसऱ्या नावाने ह्यांना चिडवलं जातं, ह्यांना त्यांची छेड काढली जाते. म्हणून ह्यांनी कंटाळून जे आहे ते 1 वर्ष झालं तब्बल हा प्रकार जे आहे ते संपूर्ण घडत आहे आणि 1 वर्षानंतर जे आहे ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवाला कंटाळून पूर्ण गाव जे आहे ते आज इथे एसपी ऑफिस आणि जिल्हाधिकाऱ्यालयासमोर इथं पोहोचलेलं होतं आणि इथं निवेदन दिलेलं आहे. आता यांचे हे तुम्ही जर पाहिलं तर हे मुली आहेत आणि ह्या मुलीने आपल्याला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने. काय नाव तुमचं?
माझा अंजली हनुमंत तो आम्ही मोठा आहोत, पण पहिली दुसरीच्या लेकरांपासून समजा जायला लागलंय. ही पहिली दुसरीची लेकरं सेट शाळेत जायचं बंद होईल. मुलं गुटखा गांजा खाऊन मुलींच्या पायापासून चुकत येईल ती. आम्ही दुसरीकडून जरी जायला तर ती तिकडे येते ते मागं. मग आम्ही शाळेत जाऊ का नाही एवढं तर आमची इच्छा आहे. आम्हाला शाळेत जायचंय, आम्हाला घरी बसायचं नाही. हे असं होईल म्हणून आम्ही घरी आहो. 2-3 आठवडे झाले आम्ही घरी आहो. आम्ही आज शाळा बंद करून आम्ही इथं आलो कारवाई करण्यासाठी. एवढीच माझी इच्छा बोलण्याची. आता मला सांगा, तुम्ही 2-3 आठवडे झाले शाळेत जात आहे. 2-3 आठवड्यापासून तुम्ही कुठं कुठं निवेदन दिलेलं आहे का नाही? का आजच इथं दिलेलं आहे? आजच इथं दिलंय. कुठं कुठं दिलंय? इथं आणि SI ऑफिस पुस्तक. SP ऑफिसला. हा, आता तुमची मागणी काय नेमकी? आमची मागणी आहे एवढी न्याय मिळावा म्हणून. नाही मिळावा असं वाटतंय का सरकारने अगदी म्हणून वाटतंय का तुम्हाला? अपेक्षा तर ठेवली आपण. देवा असं आम्हाला वाटतंय साहेब, इथून पुढे असं घडू नये, चांगलं घडावं एवढंच आमचं न्याय आहे. काय म्हणलं तुम्ही पुढे या? बघा, एकंदरीत पाहिलं तर हे शाळेतल्या सगळ्या मुली आहेत आणि गावकरी आहेत आपल्या सोबत. काय त्याच पद्धतीने हे गावकरी आहेत. हे पण तिथं ह्यांनी स्वतःने जे आहे तिथं उभं टाकून जे आहे ती सगळ्या गावकऱ्यांच्या सहमतीने इथे तिथे जिल्हाधिकारी साहेबाला आणि SP ऑफिसला जे आहे ते हे स्वतः तिथं निवेदन देण्यासाठी गेले होते. आणि ह्यांनीच ते गावकऱ्याच्या वतीने जे आहे त्यांचे प्रश्न जे असतील, त्यांच्या जे अडचणी आहेत ते मांडलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत आपल्यासोबत आहेत ते आपण त्यांच्याशी जाणून घ्या. काय नाव तुमचं? नमस्कार, मी आळणीगावचा रहिवासी ज्ञानेश्वर जयदेव. या ठिकाणी आम्ही गावातील सर्व जाती धर्मातील सर्व घटकातील तरुण, नौकादार वर्ग असेल, सर्वसामान्य शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, ज्यांना त्रास झालाय आणि ज्यांना नाही त्रास झालेला अशा सुद्धा लोकांना जी अन्याय झालेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व आलेले आहेत. कलेक्टर साहेब व SP मॅडम यांना आम्ही व्यवस्थित सर्व जो आरोपी आहे त्याच्यावर आजपर्यंत 10-15 जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याबद्दल सर्व व्यवस्थित डिटेल दिलेले आहे. मायबाप सरकार यावर कठोर कारवाई करण अशी अपेक्षा आहे. परंतु यांनी कारवाई जर ह्याच्या आधीच केली असती तर ही वेळ सर्वसामान्यावर आली नसती, एवढीच अपेक्षा करतो. हे जे लहान लहान विद्यार्थी आहेत ह्यांना निर्भयपणे एकदम भीतीमुक्त ह्यांनी शाळेमध्ये जावं. ही उद्याचं भविष्य आहे. ह्यांना कसल्या प्रकारे अडचण येऊ नये आणि ह्यांना जर भविष्यात अडचण येत असेल, आमच्या आया बहिणीपर्यंत जर हा विषय जात असेल, आज आम्ही कायदेशीर मार्गाने आम्ही निवेदन दिलेलं आहे. भविष्यामध्ये कायदा हातात घ्यावा लागेल. माफ करा, मी जास्त बोललो, पण घ्यावाच लागणार आहे जर प्रशासनाने नाही कारवाई झाली तर. तुम्ही म्हणलात की त्यांच्यापाशी अगोदर त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे. ते कोणते गुन्हे दाखल आहेत त्यांचे? आणि तुम्ही हे पण म्हणलात की शिंगोली जी पोलीस स्टेशन जी येते त्यांच्या अंतर्गत त्या पोलीस स्टेशनचा त्यांना साथ आहे, असं का वाटतं तुम्हाला? असं कारण की मी मागल्या 2 आठवड्याखाली या ठिकाणी रोड रोमिओची तक्रार दिलेली होती. रोड रोमिओची तक्रार देऊन मी गावात जाईपर्यंत जी पोलीस स्टेशन दिलेलं निवेदन, ते निवेदन त्या समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलवर फोटो काढून जातो. याचा अर्थ काय समजायचा? जर एखाद्या व्यक्तीवर जर गुटखा पकडल्यानंतर आज तुकाराम मुंडे साहेब म्हणतात की FDA अंतर्गत तुम्ही कारवाई करा, मोकोका लावा. तुम्ही मोकोका का लावला नाही? फरार आरोपी आज जवळजवळ 8 दिवस झाला आरोपी फरार आहे. ह्याचा तो फरारी आरोपी गावात येऊन कत्तीनं, चाकूनं, तलवारीनं बाकीचा जमाव करून निष्पाप लोकांना जर मारत असेल तर मग पोलीस प्रशासन त्याला सपोर्ट करतंय असंच गृहीत धरावं लागेल. हा, म्हणून तुम्हाला वाटतं की पोलीस प्रशासन त्याला वाटतंय नाही, तो स्वतःच लोकांना सांगतो तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. पोलीस प्रशासनाला माझे हप्ते बांधलेले आहेत, मला जे करा तुम्हाला जे करायचं ते करून घ्या. पोलीस प्रशासन माझं काही वाकडं करू शकत नाही. अश्लील भाषेत बोललं जाते. आम्हाला बोलू वाटत नाही पण बोलावं लागते. किती जण आहेत त्यांची टोळी? किती जणांची? टोळी 15 ते 20 जणच आहेत, अशुशिक्षित आहेत आणि जसं सांगाल तसं केलं जातंय. आणि गावाबाहेरचे राज्यातले जी काय ह्यांचे गुंडगिरी तडीपार जे लोक आहेत त्या ठिकाणी आश्रयाला ह्याच्यापाशी येतात आणि हा तडीपार झाला की तो त्यांच्यापाशी आश्रयाला जातो. हा, तुम्ही तिथे बोलताना हे पण म्हणलाय की त्यांच्यापाशी पिस्तूल होते आणि तरी पण पोलीस बघा ना, पेपर चेक करा ना. कालिका केंद्रावर ज्या टायमाला गोळीबार झाला, जी काय घटना आलेला होता पेपरला त्याच्यावर दिलेला ना गोळीबार झाला म्हणून. मी सांगायचं काय करायचं, तुम्ही मागले व्हिडिओ बघा, तुम्ही मागले पेपर काढा, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी काय घडलंय. ती रिव्हॉल्वर होती का नव्हती ती? हा, इथे त्यांच्यापाशी होती रिव्हॉल्वर. कधी त्यांच्यापाशी रिव्हॉल्वर होती म्हणून तुम्ही असं तिथे सांगितलेलं आहे. हो, तुम्ही बघितली होती का? आम्हाला दम दिलेले आहेत 10 वेळेस बंदूक लावून. तुला बघू, आम्ही आज पण हिंमत जे केलं नाही त्या गोष्टीमुळे केलं नाही. आज आम्ही अजून सगळी एकजुटी झाली, युनियन झाली, थोडा धीर भेटला म्हणून आलो. आज तुमच्यापाशी बोलतो, उद्या मी नसल बी. भविष्यामध्ये महत्वाचा विषय, रिव्हॉल्वर घेऊन, चाकू घेऊन, तलवार घेऊन माणसं फिरतात. सर्वसामान्य शेतकरी माणूस आम्ही, आम्हाला येळा खुरपट ठेवलेला आम्हाला लवकर सापडत नाही. ही माणसं सराईत गुंडगिरी माणसं आहेत. 2016 मध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये पोलीस गाड्या फोडलेली ही माणसं आहेत. जर एखाद्या महामानवाची जयंती तुम्ही करताय त्यामध्ये तुम्ही पोलीस गाड्या फोडताय, पोलीस डिपार्टमेंटच्या गाड्या फोडायला तुम्ही येत नाही. सर्वसामान्य माणसाला खपवायला तुम्हाला किती वेळ लागेल? तर मागणी काय तुमची? मागणी एवढीच आहे, रिसर जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदनचं सरकार, मायबाप सरकारनं, देवेंद्र फडणवीस साहेबांना गृहमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनी योग्य ती कारवाई करावी. ह्या व्यक्तींना जी कोणी ह्यांचं सर्कल आहे यांच्या पायामुळे सगळे ह्यांचे खोडून काढावे
आणि भयमुक्त गाव करावं, सर्व धर्माला आम्हाला सुखानं गुण्यागोविंदानं या ठिकाणी नांदवावं एवढीच आमची अपेक्षा आहे. त्या व्यक्तीचा भयमुक्त होण्यासाठी गावातून ह्या लोकांची गुन्हेगाराची दिंड काढली पाहिजे आणि त्यांना योग्य ती शिक्षा न्याय देईन. संविधानावरचा पोलीस प्रशासनाचा जो विश्वास आहे तो ह्या ठिकाणी कमी झालेला होता. आज रोजी पुन्हा आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. कुठंतरी आम्ही पुन्हा एकदा आम्ही विश्वास ठेवतो की या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल. तुमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढला पाऊल काय असणार आहे तुमचं? आमच्या जरी मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आम्ही उपोषण करून, जरी उपोषण नाही मार्ग मिळाला तर आमच्या आत्मसन्मानासाठी आम्हाला सुद्धा हत्यार उचलावंच लागेल. जी आमच्या खुरपं, येळा, काठी, घोंगड जे काय असेल ते घ्यावं लागणार. एकंदरीत पाहिलं तर तुम्ही हे गाववाली होते आणि गाववाले जे आहेत ते भरपूर असं पद्धतीने जे आहे ते चिडलेले आहेत. त्याच पद्धतीने कोण बोलतंय का? काय नाव तुमचं? बोलताय का तुम्ही? या इकडे पुढे या इकडे. काय बोलताय का? अच्छा, हे बोलत नाहीत गाववाले, हे गाववालेच आहेत. कोण बोलताय का? बघा एकंदरीत जर तुम्ही जर पाहिलं तर इथं जिल्हाधिकारी समोर इथं भरपूर पद्धतीने जे आहे इथं हजारोच्या संख्येने इथं लोक पोचलेले होते आणि ह्यांच्या मागण्या अशा आहेत की ह्या मुलींची जी आहे ती छेड काढली जाते शाळेत जात असताना आणि ह्यांच्या अंगावर थुकलं जातं, असे अनेक गावकऱ्यांचे आरोप होते. मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे आणि हे जे आहेत ते आसपासचे इथले जवळचेच आहेत. हे आळणी म्हणून इथं गाव आहे, त्या गावाचे आहेत हे. आणि इथं जे आहेत ते हजारोच्या संख्येने इथं लोक पोचलेली होती. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. काय वेगळे विचार असतात खाली माझा स्क्रीन नंबर दिलेला आहे, तर मला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. प्रणाम करून विनंती करतो. RD साहेब स्वतः येऊन त्यांनी निवेदन घेतलेलं आहे. आपण गावकऱ्याच्या वतीने एवढीच अपेक्षा करू की SP मॅडमशी आणि जिल्हा प्रशासनाशी बोलून त्या व्यक्तीला 2 ते 3 दिवसाच्या आत योग्यशीर कारवाई करून हा कायम स्वरूपी जेलमध्ये राहावा आणि धरल्यावर गावकऱ्याची एकच इच्छा आहे, गावकऱ्याला त्रास झालेला त्याची गावातून दिंड काढून एवढं करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. साहेब आले, त्यांनी आपलं निवेदन घेतलं, त्याबद्दल साहेबांशी सुद्धा मनापासून धन्यवाद, आभार. आळणी गावातील जनता या ठिकाणी आलेली आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, गावामध्ये गावगुंडाचा वावर जास्त प्रमाणात वाढलेला आहे. महाकाली कला केंद्रावर गोळीबार झाला, त्या गोळीबारामध्ये ज्या व्यक्तीचं नाव होतं त्या व्यक्तीची रिव्हॉल्वर होती, ते रिव्हॉल्वर जप्त झालेलं नाही. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीचं गुटख्याची मागायला 4-5 दिवसामध्ये गाडी सापडली, त्यामध्ये रिव्हॉल्वर जप्त केलेलं नाही. ज्या टायमाला गावामध्ये सर्वसामान्य व्यक्ती जातात येतात, रस्त्यामध्ये वावर असतो, माझ्याकडे रागानं का बघतो, माझ्याकडे बघून चुकला का, कट मारून सर्वसामान्य माणसाला त्रास दिला जातो. गावामध्ये अनाधिकृतरित्या देशी दारू विकली जाते त्याच व्यक्तीकडून. आणि अशा पद्धतीनं 10 ते 15 असुशिक्षित तरुणाचं टोळकं जमून अशा पद्धतीचं कृत्य वारंवार घडत आहे. रॉबेरी घडत आहेत. हॉटेल आहेत, हॉटेलवर जाऊन जेवण करून न बिल जाता हाणमार केली जाते. पेट्रोल पंपावर जाऊन डिझेल पेट्रोल भरलं जाते, पेट्रोल पैसे मारले त्याला हाणमार केली जाते. ही कुठंतरी थांबलं पाहिजे. गावातील सर्व जातीचा जो जमाव आहे किंवा जी सर्व जातीची धर्माचे जे लोक आहेत गुण्यागोविंदानं राहिले पाहिजे, शांत राहिले पाहिजे. आज आम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल जे आलोत आम्ही ही तक्रार देण्यासाठी गावामध्ये आणि आम्ही तुमच्या साक्षीने आम्ही ग्वाही देतो. अशा प्रवृत्तीचा कोणताही समाजाचा माणूस असेल तर आमचा हात पवित्र आहे. तुम्हाला सांगायचं एवढं तात्पर्य आहे, आम्ही त्या व्यक्तीला उद्याच्याला काही हातात घेऊन आम्ही नुकसान पोचू शकतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं जे संविधान आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी जी शिकवण आहे, त्या गोष्टीला आपण धरून आम्ही पोलीस प्रशासन आणि कलेक्टर साहेब आपल्याला स्मरून आज रोजी आम्ही सर्व त्रास सहन केलेला आहे. सांगतात तेवढंच आहे. तुम्हाला जे निवेदन आम्ही दिलेलं आहे, SP मॅडमला दिलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे, त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करा. त्या व्यक्तीवर 15 ते 16 गुन्हे आहेत. सर फरार माणूस असताना काल तो व्यक्ती येऊन फरार आरोपीनं सदरील व्यक्तीवर 2-3 व्यक्तीवर कत्तीनं, पैत्यानं, तलवारीनं वार केलेले आणि त्या जखमी अवस्थेतल्या व्यक्तीला हॉस्पिटलाइज करत असताना सरपंच साहेबांची गाडी अडवून, गाडी फोडून, गाडीच्या पेशंटला ओढून, गाडीच्या ड्रायव्हरला ओढून हात मारत आहे. पोलीस डिपार्टमेंटला फोन केले गेले अशा प्रकार झाला या म्हणून पोलीस डिपार्टमेंटकडून फोन रिसिव्ह केला गेला नाही. अविश्वास व्हायला लागला आहे. ह्या ठिकाणी कायद्यावरचा, पोलीस प्रशासनावरचा विश्वास जनतेचा जो टिकून ठेवण्यासाठी आपण योग्य ती कारवाई करा. पूर्ण छानबीन करा. जी सत्यता आहे ती घ्या. असं बोलतो त्याच्यामध्ये मी बोलतो असा काही विषय नाही. सर पुन्हा सांगितलं जात आहे की आम्ही 18 दाखल करू, अमुक करू, तमुक करू, अशा ठेवले जातात.
आणि मी आज इथं बोललोय उद्या माझ्या जीवाला भविष्यात धोका आहे मी आत्मसात असण्यासाठी जर उद्या त्याला मी माझं बचाव करण्यासाठी उद्या एखादं काय कमी झालं त्याला सर्व सुद्धा आजपर्यंत तुम्ही कारवाई नाही केली म्हणून डिपार्टमेंट या ठिकाणी जबाबदार राहू शकतं सर. तुम्हाला दाखवतो आज आम्ही सगळं एकत्र जमलो तर सकाळी सोशल मीडियावर ठेवलेले स्टेटस भाऊ आमचा बाग तुमचा अशा पद्धतीचे स्टेटस आता हे आमचा बाग झालाय आम्ही या ठिकाणी रोड रोमिओचं निवेदन दिलेलं होतं डिपार्टमेंटची गाडी येत होती जात होती पण निवेदन देऊन आम्ही गावात पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी त्या अर्जाचे फोटो त्यांच्या मोबाईलवर पोहोचले डिपार्टमेंट त्याला सहकार्य कोण केलं जाते यापुढे असं काही होत असेल की अन्याय पुढचा क्राईम करतो तर आपण स्वतः क्राईम रजिस्टर करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जावं. पोलीस स्टेशन जर एफ आय आर करून घेत नसेल तर पुराव्यासहित कोर्टामार्फत एफ आय आर करण्याची प्रक्रिया करावी जेणेकरून ज्या गोष्टी गुन्हे घडतात त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जर आपण गप्प बसलो तर सगळं रेकॉर्ड तयार होणार नाही. त्याच्यामुळं हॉटेलमध्ये कोणी जातं दादागिरी करतं जेवण करून पैसे देत नाही त्याचंसुद्धा एफ आय आरमध्ये रूपांतर झालं पाहिजे. रस्त्याला धक्का दिला त्याचं पण रूपांतर झालं पाहिजे. त्याशिवाय क्राईम रेकॉर्ड तयार सगळेजण आले तुमच्या भावना समजून घेतलेल्या आपल्या भावनाचा अतिशय सकारात्मक विचार करून एस पी मॅडमला निवेदन घ्या